तुम्ही जर आपला अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं असेल तर ते नक्की करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला अँड्रॉइड ॲप आहे. ऑफर्स या ठिकाणी चालू आहेत. सध्या आपला चालू घडामोडीचा नवीन कोर्स तिथं लॉन्च झालेला आहे. जानेवारी 22 ते डिसेंबर 22 पर्यंतच्या घडामोडी आहेत. प्रत्येक प्रश्नाचं संदर्भाचं स्पष्टीकरण तुम्हाला मिळेल. हा कोर्सचा कालावधी 2 वर्ष आहे, म्हणजे 2 वर्ष तुम्ही त्याच्या करंट अफेअर्स वाचू शकता. कारण एमपीएससी 1.5 ते 2 वर्षापर्यंतच्या करंट अफेअर्स विचारतं, म्हणून त्याची कालावधी आपण हा जास्त ठेवलेला आहे. 2021 मधल्या घडामोडीवर सुद्धा तुम्हाला त्याच कोर्समध्ये 700 पेक्षा जास्त प्रश्नोत्तरे, त्याचं संदर्भासहित स्पष्टीकरण, प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला किती वेळा बघता येईल असा आपला कोर्स त्या ठिकाणी लॉन्च झाला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. ॲप डाउनलोड केलं असेल तर ते नक्की करा. तुम्हाला त्या कंटेंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्व घटक तिथं पाहायला मिळतो. तसंच रिव्हिजनसाठी थोडक्यात पण महत्त्वाचे हा भाग आपण हळूहळू त्याच्यामध्ये आणखी बरेचसे व्हिडिओ अपलोड करणार आहोत. त्यामध्ये होत आहेत रेग्युलरली, तर तुम्ही नक्की जॉईन करा. जास्तीत जास्त अर्थव्यवस्थेचे वर्गीकरण 3 क्षेत्रामध्ये, म्हणजे आपण जे प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीय क्षेत्र व 13 उपक्षेत्रामध्ये कोणत्या वर्षी करण्यात आलं, म्हणजे सुरुवातीला जे करण्यात आलं होतं ते 1965, 66, 67 आणि 1972 अशा ऑप्शन्स दिलेले आहेत. तर याचं करेक्ट आन्सर येतं 1967 मध्ये. लक्षात ठेवा. तुम्हाला असा प्रश्न विचारला, राष्ट्रीय उत्पन्न समिती आणि राष्ट्रीय नियोजन समिती ह्या 2 महत्त्वाच्या समित्या होत्या. राष्ट्रीय उत्पन्न समितीचे प्रमुख किंवा त्याचे अध्यक्ष कोण होते? PC महालनोबिस. आणि राष्ट्रीय नियोजन समिती जी होती त्याचे अध्यक्ष कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू, म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदर ती नेमण्यात आलेली समिती होती 1938 साली. तर हा घटक तुम्हाला इथं माहीत असू द्या. लक्षात आलं? पुढील प्रश्न आहे, भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वप्रथम कोणत्या योजनेमध्ये करण्यात आली होती? बॉम्बे योजना, जनता योजना, गांधी योजना का विश्वेश्वरय्या योजना? लक्षात आहे का? मिश्र अर्थव्यवस्था. मिश्र अर्थव्यवस्था म्हटलं तर त्याचं करेक्ट आन्सर येतं बॉम्बे योजना. बॉम्बे योजना. मुंबईमधले जे 8 उद्योगपती होते त्यांनी एकत्रित येऊन 1948 मध्ये ह्या बॉम्बे योजनेची सुरुवात केली. बॉम्बे योजनेला टाटा बिर्ला योजना या नावानं सुद्धा ओळखलं जातं आणि त्यांनी प्रथमतः मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस भारतासाठी केलेली होती. पुढचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहते असं विचारले. म्हणजे तुम्हाला शहरी भागातले विचारलं नाही, ग्रामीण. तुम्हाला माहिती आहे शहरी भागात 45.22 महाराष्ट्रातील लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार, म्हणजे 100 मधनं 45 गेलं म्हणजे 54.77 हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. शहरी भागातली विचारलं 45.22 अप्रॉक्सिमेटली तुमचं उत्तर त्या ठिकाणी असायला हवं. ठीक आहे. मुद्दे फक्त समजून घ्या. तुम्हाला असं विचारलं, 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये एकूण असलेल्या जिल्ह्यांची संख्या किती होती? एकूण जिल्हे किती होते 2011च्या जनगणनेनुसार? तुमचं उत्तर पाहिजे 640. 640. आता तर संख्या खूप वाढली आहे, पण 2011च्या जनगणनेनुसार भारतातली एकूण जिल्ह्यांची संख्या 640. आता 2021 नंतर येणारी जनगणना होती, काही काळानंतर येईल ती आल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली जिल्ह्याची संख्या समजेल. पुढचा प्रश्न आहे, नवा करार हे पुस्तक कोणत्या समाज सुधारकाने लिहिले? नवा करार, बाबा पदमनजी, डॉक्टर आंबेडकर, महात्मा फुले आणि लोकमान्य टिळक. लक्षात ठेवा, नवा करार म्हटलं तुमचं उत्तर असलं पाहिजे बाबा पदमनजी. त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला होता, हे पण इथं लक्षात घ्या. बाबा पदमनजी यांचं जे आत्मचरित्र आहे ते खूप महत्त्वाचं आहे. अरुणोदय नावानं त्यांचं आत्मचरित्र. लक्षात आहे, ते तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, न्यायमूर्ती रानडे यांचा राईज ऑफ मराठा पॉवर हा प्रबंध कोणत्या साली प्रकाशित झाला? राईज ऑफ मराठा पॉवर, त्यांचा एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स हा सुद्धा त्यांचा ग्रंथ खूप महत्त्वाचा आहे, न्यायमूर्ती रानडे यांचा. राईज ऑफ मराठा पॉवर म्हटलं तर 1900 साली त्यांचा प्रसिद्ध झाला होता. कधी? 1900. पुढील प्रश्न आहे, कर्मवीर भाऊराव पाटील यांना कर्मवीर ही पदवी कोणी दिली? गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, लोकमान्य टिळक का महाराष्ट्र शासन? तर कर्मवीर पदवी गाडगे महाराज यांनी. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी 1927 मध्ये शेतकरी संघाची स्थापना केली? सिंपलचा प्रश्न आहे, उत्तर आहे त्याचं शेतकरी संघ म्हटलंय तुम्हाला. ठीक आहे, तर तुम्हाला याचं उत्तर असलं पाहिजे डॉक्टर पंजाबराव देशमुख. आता ज्या ब्राह्मणेतरांची पहिली राजकीय संघटना म्हटलं ब्राह्मणेतरांची, तर ती डेक्कन रयत होती. मग महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हे सुद्धा एका ब्राह्मणेतराच्या संघटनेशी संबंधित येतात. त्याचं नाव
मराठा राष्ट्रीय संघ. लक्षात घ्या, मराठा राष्ट्रीय संघ ही ब्राह्मणेतरांची संघटना स्थापन करण्यामध्ये कोणाचा महत्त्वाचा रोल होता, तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा त्या ठिकाणी रोल होता, हे लक्षात घ्या. तुम्हाला विचारलं ऑल इंडिया मराठा लीग, ऑल इंडिया मराठा लीग या संघटनेच्या स्थापनेमध्ये कोणाचा पुढाकार होता, तर शाहू महाराजांचा त्यामध्ये रोल होता, हे लक्षात घ्या. ऑल इंडिया मराठा लीग. ठीक आहे, म्हणजे ब्राह्मणेतरांच्या 3 संघटना होत्या. पॉईंट परत एकदा क्लिअर करतो. ब्राह्मणेतरांच्या 3 महत्त्वाच्या संघटना. पहिली 1916ला जे डेक्कन रयत नावाची संघटना होती, त्याच्यामध्ये 2 महत्त्वाची नावं, वालचंद कोठारी, अण्णासाहेब लठ्ठे, हे नाव लक्षात घ्या. त्यानंतर मराठा राष्ट्रीय संघ म्हटलं, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे रोल महत्त्वाचा, आणि ऑल इंडिया मराठा लीग म्हटलं, शाहू महाराज, जवळकर किंवा इतर जे लोक होते त्यामध्ये त्यांचा रोल महत्त्वाचा. पुढचा प्रश्न आहे, दारिद्र्य निर्मूलन, गरिबी हटाव आणि आत्मनिर्भरता ही पंचवार्षिक योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये होती. म्हणजे कोणत्या पंचवार्षिक योजनेची दोन्ही पण वैशिष्ट्य, यामध्ये नुसतं दारिद्र्य निर्मूलन नाही किंवा नुसतं आत्मनिर्भरता नाही, दोन्ही पण वैशिष्ट्य. तर हे जेव्हा म्हटलं जाईल तेव्हा तुमचं उत्तर काय असायला हवं, 5वी पंचवार्षिक योजना. म्हणजे 5वी पंचवार्षिक योजना 1974 ते 1978च्या कार्यकाळात राबवण्यात आलेली योजना होती. मग असा प्रश्न विचारला, 5व्या पंचवार्षिक योजनेचा आराखडा कोणी तयार केला? डी धर. जसं तुम्हाला विचारलं जाईल 4थी पंचवार्षिक योजना धनंजयराव गाडगीळ, आणि 3री पंचवार्षिक योजना ही कोणाच्या प्रतिमानावर म्हणजे कोणत्या घटकावर आधारित होती असं विचारलं, मॅथमॅटिकल फ्रेमवर्क ऑफ थर्ड प्लॅन, सुकुमार चक्रवर्ती, हे नाव यांचं लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला 3 मध्ये लक्षात आले का? 3री योजना म्हटलं तर सुकुमार चक्रवर्ती, मॅथमॅटिकल फ्रेमवर्क ऑफ थर्ड प्लॅन हा त्यांच्या प्रबंधावर आधारित होती. 4थ्या पंचवार्षिक योजनेचा आराखडा कोणी तयार केला? धनंजयराव गाडगीळ यांनी. आणि 5व्या पंचवार्षिक योजना डी धर, हे इथं लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, 1906 मध्ये भारतातील पहिला रासायनिक खत कारखाना कोणत्या ठिकाणी सुरू झाला? रासायनिक खत कारखाना राणीखेत, तामिळनाडूमध्ये येतं का राणीखेत, हे लक्षात घ्या. तुम्हाला असं विचारलं, सेरामपूर 1832 भारतातली पहिली कागद गिरणी स्थापन झाली. सेरामपूर 1832 भारतातली पहिली कागद गिरणी. पुढील प्रश्न आहे, लोकसभा सभापती यांना पदावरून दूर करण्यासाठी लोकसभेमध्ये पूर्ण बहुमताचा म्हणजे सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने ठरत संमत व्हावा लागतो. ज्यावेळी ठरावाला किमान 50 सदस्यांचा पाठिंबा असतो. म्हणजे इथं तुम्हाला काय लक्षात घ्यायला पाहिजे, किमान 50 सदस्यांचा पाठिंबा असतो तेव्हा सभागृह असा ठराव विचारात किंवा चर्चेसाठी घेऊ शकतं. 1/10 सदस्यांचा, 1/3 सदस्यांचा किंवा 1/2 सदस्यांचा. तुम्हाला काय म्हटले, लोकसभेचे सभापती आहेत यांना पदावरनं दूर करायचंय. मग लोकसभेमध्ये काय लागतंय, पूर्ण बहुमताचा ठराव संमत करावा लागतो. पण ज्यावेळी ठरावाला किती सदस्यांचा पाठिंबा असेल तरच तो ठराव चर्चेला किंवा विचारात घेतला जाऊ शकतो. तर हे लक्षात घ्या. बरेच लोक कन्फ्यूज होतात, 1/2 येत नाही, 1/3 येत नाही, 1 येत नाही. याचं करेक्ट आन्सर येतं किमान 50 सदस्यांचा. आता बरेच जण म्हणतील हे असं नाही, पण तुम्ही थोडंसं नीट ऑब्झर्व करा किंवा पुस्तकात नीट एकदा पहा. तुम्हाला पर्याय क्रमांक 1 हेच करेक्ट आन्सर असणार आहे. लोकसभा सभापतींना पदावरनं दूर करण्यासाठी लोकसभेमध्ये पूर्ण बहुमताचा ठराव लागतो. पण ज्यावेळी ठरावाला किमान 50 सदस्यांचा पाठिंबा असतो तेव्हाच केवळ सभागृह असा ठराव विचारार्थ किंवा चर्चेसाठी घेऊ शकतं. पुढचा प्रश्न आहे, 17व्या लोकसभा निवडणुकीत नोटा बटनाचा सर्वाधिक वापर कोणत्या मतदारसंघात झाला? म्हणजे 2015च्या ज्या इलेक्शन झाल्या, त्यानंतर 19च्या इलेक्शन झाल्या, त्यामध्ये विचारले. 2019च्या इलेक्शन्समध्ये गोपालगंज बिहारमध्ये झाला होता. ओके, 2017व्या लोकसभेमध्ये 78 महिला निवडून आले. तर महिलांची संख्या 78 होती, हे पण लक्षात घ्या. यामध्ये सर्वात कमी हे सर्वाधिक विचारले म्हणून गोपालगंज आहे. सर्वात कमी विचारलं असतं तर बिदर आलं असतं, कर्नाटकमधलं बिदर. खालीलपैकी कोणत्या राज्याने गो कॅबिनेटची स्थापना करण्याचा निर्णय घेतला? ज्यांनी पंख अभियान किंवा FIR आपके द्वार अशा बरेचसे मोहिमा राबवले ते राज्य शासन म्हणजे मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, पंचायती राज संस्थांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळात पंचायत राज मंत्री नियुक्त करावा अशी शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली? पंचायती राज्यमंत्री नियुक्त करावा अशी शिफारस विचारले. बलवंतराय मेहता, अशोक मेहता, GVK राव समिती, LM सिंघवी समिती. याचं करेक्ट आन्सर येतं अशोक मेहता समिती. अशोक मेहता समितीच्या
शिफारसीनं. अशोक मेहता 1977 साली स्थापन करण्यात आलेली समिती. बलवंतराय मेहता 1957ची समिती. पुढचा प्रश्न आहे, भारतातील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मानवाचे सर्वाधिक स्थलांतर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते? ग्रामीण ते ग्रामीण, ग्रामीण ते नागरी, नागरी ते नागरी का नागरी ते ग्रामीण? आता लक्षात घ्या, भारतामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं की स्थलांतर जे होते मानवी स्थलांतर हे कशामुळे कुठल्या ठिकाणी होतं? तर ग्रामीण ते ग्रामीणमध्ये होतं. कारण याच्यात सगळ्यात मोठा रोल येतो विवाह. लग्न झाल्यामुळं हे प्रमाण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न आहे, 2011च्या जनसंख्येत लोकसंख्येच्या घनतेमध्ये कोणतं राज्य अग्रेसर आहे? MPSC मध्ये काय होतंय की पहिले 5 न देता कोणते रँडमली जिल्हे किंवा राज्य दिली जातात आणि डायरेक्टली विचारतं लोकसंख्येच्या घनतेमध्ये कोणतं जास्त आहे. आता ऑप्शनमध्ये बघा, बिहारचं बघितलं 1106 तुम्ही उत्तर देऊ शकता. पश्चिम बंगालचं बघा 1028 पर्यंत जाऊ शकता. केरळचं बघा 860 लोकसंख्येची घनताच्या आसपास. याचा अर्थ चौथं नाही. म्हणजे तुम्हाला कोणतं राज्य अग्रेसर आहे? बिहार हे तुमचं करेक्ट आन्सर या ठिकाणी यायला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅशमध्ये बंगालमधील रिसरा या ठिकाणी पहिली तागाची गिरणी भारतीय भांडवलावर सुरू झाली. रिसरा तागाची गिरणी, मग उत्तर असलं पाहिजे 1855. काय असलं पाहिजे? 1855. पुढचा प्रश्न आहे, आजारी माणसाची सेवा करणं, निराश्रितांना आश्रय देणं ही 2 कार्य करणाऱ्या निराश्रित सेवा दलाची स्थापना 1907 मध्ये डॅश डॅश या महान समाजसुधारकानं केली. निराश्रित सेवा दल म्हटलं, लाला लजपतराय, महर्षी कर्वे, महात्मा गांधी येणार आहे का? येणार नाही. याचं करेक्ट आन्सर येणार महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली. निराश्रित सेवा दल. डिप्रेस क्लासेस मिशन हे त्यांचं महत्त्वाचं, ठीक आहे, 1906 मधले. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूक नाईक या पाक्षिकाच्या शीर्षभागी डॅश डॅश या महान संताची वचनं असत. मूक नाईक म्हटलं 1920 मध्ये चर्चेत आलेला घटक होता, माहीत असू द्या, ठीक आहे. मूक नाईक म्हटलं संत तुकारामांची वचनं असत. संत तुकाराम, ठीक आहे. मुकी बहिरी संपूर्ण जनता भारताची. ओके, म्हणजे मूक नाईक, मग बहिष्कृत भारत, मग समता, संपूर्ण जनता भारताची म्हणजे प्रबुद्ध भारत. आंबेडकरांची पत्रकारिता क्रमानं तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न आहे, संत ज्ञानेश्वर या महान संताची वचने डॉक्टर आंबेडकरांच्या डॅश डॅश या वृत्तपत्राचे शीर्षभागी असत. जसं मगाशी म्हटलं मूक नाईक म्हटलं की संत तुकाराम लक्षात ठेवायचे, तसं संत ज्ञानेश्वर म्हटलं तर बहिष्कृत भारत तुम्हाला लक्षात ठेवा लागेल. लक्षात आलं का? मूक नाईक संत तुकाराम, बहिष्कृत भारत म्हटलं संत ज्ञानेश्वर. पुढचा प्रश्न आहे, सामाजिक सुधारणांच्या प्रचार प्रसाराचं कार्य करणारं इंडियन स्पेक्टॅक्टर हे इंग्रजी साप्ताहिक खालीलपैकी कोणी चालवलं? इंडियन स्पेक्टॅक्टर म्हटलं न्यायमूर्ती रानडे येणार आहेत का? कारण न्यायमूर्ती रानडे म्हटलं तर तुम्हाला त्यामध्ये आपण अगोदरचा जो मुद्दा बघितला होता सुरुवातीला, या लेक्चरच्या सुरुवातीला मुद्दा पाहिला होता की राईज ऑफ मराठा पॉवर असेल किंवा हे जे ग्रंथ असतील, ठीक आहे, याच्या संदर्भात येतात. याचं करेक्ट आन्सर येतं इंडियन स्पेक्टॅक्टर म्हटलं बेहरामजी मलबारी. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डॅश डॅश या साप्ताहिकाचे प्रबुद्ध भारत असं नामांतर करण्यात आलं. प्रबुद्ध भारत हे जनताचं केलं होतं, लक्षात ठेवा, जनताचं रूपांतर प्रबुद्ध भारतमध्ये करण्यात आलेलं होतं. माती जागवेल त्याला मत या पुस्तकाचे लेखन बाबा आमटे. पुढील प्रश्न आहे, घरचा पुरोहित या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक. घरचा पुरोहित म्हटलं भास्करराव जाधव, हे नाव लक्षात ठेवा, तुम्ही बऱ्याच वेळा अभ्यासलेलं असतं पण माहीत राहू द्या, भास्करराव जाधव. पुढचा घटक आहे, कोनोको स्थलांतरित शेतीचा प्रकार कोणत्या देशामध्ये पाहायला मिळतो? कोनोको व्हेनेझुएला. ब्राझीलमध्ये कोणतं? रोका. कांगो मसोले. श्रीलंका चेना. हे जे स्थलांतरित शेतीचा घटक आहे ना, ह्या परीक्षेला बऱ्याच वेळा जोड्याला मध्ये विचारला जातो. कोनोको व्हेनेझुएला, ब्राझीलमध्ये रोका, कांगो मसले म्हटलं जातं, श्रीलंका चेना. झूम शेती भारतामध्ये, झूम म्हटलं तर भारतामध्ये. हे घटक तुमच्या लक्षात यायला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानातले अनुच्छेद डॅश डॅश मध्ये स्त्री कामगारांना मातृत्व रजा सहाय्याबाबत तरतूद केले. स्त्री कामगारांना मातृत्व रजा सहाय्याबाबत तरतूद कलम 42.
पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या भागात 42व्या घटनादुरुस्तीद्वारे म्हणजे 1976ची ही घटनादुरुस्ती आहे, 42वी घटनादुरुस्ती, खालीलपैकी कोणता घटकांचा समावेश केलेला आहे? कलम 39 सामाजिक न्याय व मोफत कायदेविषयक 6 बरोबर आहे का? 42व्या घटनादुरुस्तीने हे कलम ऍड केले, डेफिनेटली बरोबर आहे. कलम 43 उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग, डेफिनेटली आहे. पर्यावरण सुधारणा व जंगल वन्यजीवांचे संरक्षण 48 म्हणजे 42व्या घटनादुरुस्तीनं ऍड केलेले घटक तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे. याचं करेक्ट आन्सर असणार आहे वरीलपैकी सर्व विधानं बरोबर आहेत. वरीलपैकी सर्व विधानं बरोबर आहेत.